उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे बच्चे कंपनीसाठी धम्माल, मस्ती आणि शाळा पुस्तकांची पण सुट्टी. पण यंदाची सुट्टी मात्र वेगळी असणार आहे, कारण या सुट्टीतही विद्यार्थ्यांना अभ्यास करावा लागणार आहे. हो, हे खरं आहे. यावर्षी जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांना शाळेतील विद्यार्थ्यांकडून सुट्टीतही अभ्यास करून घ्यावा लागणार आहे. तर विषय असा आहे की सुट्ट्यांमध्ये विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घेऊन दर आठवड्यातील विद्यार्थ्यांचे प्रगतीचे मूल्यांकन करून 30 जून पूर्वी प्रत्येक विद्यार्थी हा भाषा आणि संख्याशास्त्र ज्ञानात परिपूर्ण करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्यातील 2री ते 5वीच्या सर्व विद्यार्थ्यांची लर्निंग ॲबिलिटी वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन टीचिंग मेथडचा वापर केला जाणार आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व अनुदानित, खाजगी प्राथमिक, अनुदानित, अंशतः अनुदानित या सर्वच शाळांमध्ये हा उपक्रम सक्तीचा करण्यात आला असला तरीही 6वी ते 8वीच्या वर्गांसाठी हा ऐच्छिक ठेवण्यात आलेला आहे. आणि हा उपक्रम राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये 5 मार्च ते 30 जून या 4 महिन्यांच्या कालावधीत राबवण्यात येणार आहे. मुलांनी सुट्टीत अभ्यास करावा की सुट्ट्यांचा आनंद घ्यावा? तुम्हाला काय वाटतंय? कमेंट करून नक्की सांगा.